सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे माळशेज घाटातला निसर्ग सौंदर्य आता बहरलंय. घाटातले धबधबे देखील प्रवाहित झालेत. संपूर्ण माळशेज परिसरामध्ये दाट धुक्याची अशी चादर पसरली आहे. मोठ्या संख्येनं पर्यटक माळशेज घाटाकडे आकर्षित होतात, त्यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झालाय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. माळशेज घाट परिसरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मी सध्या माळशेज घाट परिसरात आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता. जोरदार पाऊस या परिसरात बरसत असून या मुसळधार पावसामुळे या ठिकाणचं निसर्ग वैभव बहरलेला आहे. दाट धुके दाटून येत आहे. सोसाट्याचा वारा येत आहे, तर पावसाचे जोरदार सरी कोसळत आहे. आणि या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, खळखळून वाहणाऱ्या पांढरशुभ्र धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी या परिसरात पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. आणि या येणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक नागरिकांनाही मोठा रोजगार मिळत आहे. स्थानिक नागरिक आहेत, काही पर्यटक आहेत जे फिरण्यासाठी आलेले आहेत. कुठं आले आणि काय वाटलं या ठिकाणी? मालशेज घाट घूमने को आया था अभी इस बारिश के सीजन में, बहुत बढ़िया है. यहाँ झरने को देखते देखते मैगी खाने का आनंद ही अलग है. तर धंदा पाऊस चांगला असल्यामुळे धंदा पण व्यवस्थित चालू आहे. जोरात नाही, गर्दी भरपूर राहते. पर्यटकांची फिरण्यासाठी पण गर्दी राहते भरपूर. पण प्रॉब्लेम असा होतो की पर्यटक फिरायला येतात पण रस्त्यावरतीच गाड्या लावतात. त्यांच्यामुळे आम्हाला थोडा प्रॉब्लेम येतो. काय होतं, ट्रॅफिक जाम झाली का मग पोलिसांन वगैरे येतात, मग ते आम्हाला त्यांच्यामुळे लवकर धंदे बंद करायला लावतात. फक्त आम्हाला पार्किंगसाठी उपलब्ध जागा करून द्यावी, की त्यांनी मातीचे ढिगारे जे टाकलेले रिकाम्या जागी तर त्यांनी ते लेवल केले, तर पर्यटकांसाठी बी पार्किंगसाठी व्यवस्था होईल आणि आमचा बी 2 रुपये व्यवसाय वाढेल. त्यांनी. हेमंत चापुडे, झी मीडिया, माळशेज घाट, पुणे. पावसाच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे घाटमाथ्यावरचं चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. धो-धो, मुसळधार असे हे सगळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी, पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक माळशेजमध्ये सध्या गर्दी करताना पाहायला मिळतात.